शाळकरी मुलांसाठी कॅलरी साखरेचं प्रमाण हे आता निश्चित करण्यात येत आहे। शालेय आहाराबाबत सरकारने एक नवा नियम आता सुरू केलेला आहे आणि शाळांच्या कॅन्टीनमध्ये जंक फूडवर बंदी घातलेली आहे। प्री डायबिटीसच्या वाढत्या धोक्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। देशात पहिल्यांदाच शालेय विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्यातील कॅलरी आणि साखरेचं प्रमाण हे निश्चित करण्यात आलेलं आहे आणि या नव्या नियमानुसार आता देशातील कोणत्याही शाळेच्या किंवा शैक्षणिक आवारामध्ये ठरवून दिलेल्या मर्यादेमध्येच कॅलरी साखर आणि मिठाचं प्रमाण असलेले खाद्यपदार्थ देता येतील। शालेय कॅन्टीन किंवा कॅफेमध्ये पिझ्झा बर्गर सारख्या हाय कॅलरी पदार्थांच्या विक्रीवर बंदी असणार आहे आणि हे नियम याच शैक्षणिक सत्रापासून सर्व शाळांमध्ये आता लागू होणार आहेत आणि याच्या कक्षेमध्ये 24,69,00,000 विद्यार्थी येणार आहेत। त्या शाळांमध्ये आता जंक फूडवर आधीच बंदी घातलेली आहे आणि त्याचप्रमाणे काही नवीन नियम आता येतात। शाळकरी मुलांसाठी कॅलरी साखरेचं आणि मिठाचं प्रमाण नेमकं काय असावं या संदर्भातला हा नवा नियम असणार आहे। त्यासाठी सरकारचं हे एक नवीन आणि वेगळं खरं तर स्वागतार्ह धोरण म्हणावं लागेल। एकदा आपण ग्राफिक्सद्वारे या संदर्भातली माहिती पाहूया। 15 ते 19 वर्ष या वयोगटामध्ये 23% प्री डायबिटीज आहेत। 6 ते 19 वयोगटामध्ये 10% प्री डायबिटीजचा आजार आहे। 6.16% मुलं ही लठ्ठपणाच्या विळख्यात आहेत तर 5.4% मुली लठ्ठपणाच्या विळख्यात आहेत। 4.1 कोटी मुलं ही अतिवजन आणि लठ्ठपणाचे शिकार आहेत आणि त्यामुळेच हा महत्त्वाचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे।